सायबर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी A.D. शिंदे यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर, ग्रंथ महोत्सव, महिला महाविद्यालयाचं वार्षिक प्रदर्शन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, सुधाताई पवार आणि सायबरचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त डॉक्टर R.A. शिंदे, सचिव C.A. ऋषिकेश शिंदे, माजी कुलगुरू डॉक्टर P.D. साबळे, डॉक्टर V.M. हिलगे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आनंद ग्रंथ उत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. महिला महाविद्यालयाच्या वार्षिक प्रदर्शनाचं उद्घाटन हर्षद्या सस्ते, D.R. माने कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण चौगुले, सायबर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.G. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या अंतर्गत फूड टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझाईनमधील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ वस्तू संशोधनाचं दालन उभारलं होतं. यात जवळपास 600हून अधिक मुलींचा सहभाग होता. फूड टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थिनींनी अनेक नाविन्यपूर्ण पौष्टिक पदार्थांची मांडणी शास्त्रोक्त पद्धतीनं केली आहे. इंटिरियर डिझाईन या विभागातील विद्यार्थिनींनी कला, शीट्स, मॉडेल्स, शोभेच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, स्केचेस आदींचं सादरीकरण केलं. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी बुक थीम, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी स्नो वर्ल्ड, चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींनी रॅम्बो असे अनेक थीम विद्यार्थिनींनी करून आकर्षक असं प्रदर्शन भरवलंय. फॅशन डिझायनिंग या विभागातील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक डिझाईनचा अभ्यास करून आपल्या कलाकृती सादर केल्या. फर्स्ट इयरनी त्यांच्या ज्या एम्ब्रॉयडरीज वगैरे आहेत त्याच्यातून त्यांनी त्यांची आर्ट दाखवलेले आहेत. सेकंड इयरने खूप वेगवेगळे थीम्स घेऊन त्यांनी मशीन एम्ब्रॉयडरीला खूप सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे. जसं की त्यांनी मेक्सिकन फॅशनमधून त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं आहे, रोकोको थीम्समधून घेतलं आहे. जसं तुम्ही बघू शकता क्रिस्टल्समधून पण त्यांनी इन्स्पिरेशन घेऊन किंवा सध्या ब्रिजर्टन ही नेटफ्लिक्सवरची सिरीज खूप फेमस झाली आहे, त्यावरून त्यांनी इन्स्पिरेशन घेऊन त्यांचे गार्मेंट्स प्रेझेंट केलेले आहेत. तसंच थर्ड इयरने ड्रेपिंगचे वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत. परत घरचोला पाने, तर हे जे ट्रेडिशनल गुजराती कॉस्ट्युम्स आहेत त्यांना एक नवीन पद्धतीने दाखवलं आहे. प्लस हँड पेंटिंग आहे जसं की पिछवाई. परत किन्सुकी म्हणून एक थीम आहे जी जॅपनीज थीम आहे. सो ज्या स्टुडंट्स आहेत त्यांनी बरंचसं रिसर्च करून हे सगळे थीम्स काढतात आणि त्याच्यावरून त्यांनी कलेक्शन असं क्रिएट केलेलं आहे. दरवर्षी आम्हाला हे करायला मिळतं आणि त्यामुळे लोकांपर्यंत आमची ही कला पोहोचते. बीकॉम बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीनं आजकाल वाढत असलेल्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल जनजागृती केली. हे प्रदर्शन 5 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुलं असून याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.G. कुलकर्णी यांनी केलं आहे. क्रिएटिंग विमेन एंटरप्रेनर्स हे जे काही धोरण आहे त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे कोर्सेस या महाविद्यालयात चालू केले आहेत. हे जे काय एक्झिबिशन या दृष्टिकोनातून वर्षभरामध्ये जे काही मुली शिकत असतात त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काय पदार्थ तयार केले, फूड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने असेल, फॅशन डिझाईनने असेल, इंटेरियर डिझाईनमधल्या काही मुलींनी तयार केले असतात, ह्याचं प्रदर्शन आणि विक्री हे 3 दिवस या ठिकाणी सर्वांसाठी खुले आहे. माझं असं आव्हान आहे कोल्हापूर नगरीतील सगळ्या लोकांना की या प्रदर्शनाला सगळ्यांनी भेट द्यावी आणि या सगळ्या वस्तूंची देखील या ठिकाणी त्यांनी खरेदी करावी. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 100हून अधिक विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. या कार्यक्रमासाठी सायबर संस्थेचे सेक्रेटरी आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर R.A. शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.